हॅलो फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट प्रियांका. आज तुम्हाला लॉ ऑफ एव्हिडन्स संदर्भात काही माहिती देत आहे. तर लॉ म्हणजे काय? द टर्म लॉ इज युजेड इन डिफरंट सेन्स. Without going into detail of the jurisprudential definition of law, in the plain sense, it means any rule, regulation, or canon, or dogma, or a norm to which the human actions are required to conform. The term law is used in several other subjects also. In natural sciences or physical sciences, for example, law of gravity, law of reflection, हे जे काही लॉज आहेत ते सायन्सशी रिलेटेड आहेत. तरी ज्युरिस्प्रुडन्समध्ये लॉ टर्म वेगळ्या अर्थाने डिफाईन केलेली आहे. हॉलंड डिफाईन्स लॉ ॲज अ जनरल रूल ऑफ एक्सटर्नल ह्युमन ॲक्शन एन्फोर्स्ड बाय अ सॉवरेन पॉलिटिकल ऑथॉरिटी. द ऑब्जेक्ट ऑफ द लॉ इज क्रिएशन ऑफ लिगल राईट्स. तर जर काही चुकीच्या ॲक्टिव्हिटीज किंवा चुकीच्या गोष्टी घडत असतील ज्या इतर ह्युमन बिईंग्सला घातक असतील, तर अशा ॲक्शन प्रोहिबिट करण्यासाठी लॉ ही टर्म डिफाईन केलेली आहे. म्हणजेच लॉ लीगल ॲक्शन डिफाईन करतो. द एंटायर कॉर्पस ज्युरिस म्हणजेच बॉडी ऑफ लॉज ब्रॉडली क्लासिफाईड इंटू टू कॅटेगरीज. फर्स्ट इज सबस्टॅन्टिव्ह लॉज म्हणजे मूळचे लॉ. फॉर एक्झाम्पल IPC असेल, फॅमिली लॉ असेल, जे काही स्पेसिफिक असतील म्हणजे जे लॉज आहेत, लँड लॉ वगैरे, तर हे जे आहेत ते सबस्टॅन्टिव्ह लॉज आहेत. आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉज म्हणजे प्रोसिज्युरल लॉ. CPC म्हणजे सिव्हिल प्रोसिजर कोड, CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड, अँड लास्ट लॉ ऑफ एव्हिडन्स म्हणजेच एव्हिडन्स ॲक्ट. बॅकग्राऊंड ऑफ लॉ ऑफ एव्हिडन्स. तर बॅकग्राऊंड बघितलं आपण तर इन हिस्टोरिकल बॅकग्राऊंड लॉ ऑफ एव्हिडन्स हॅज 3 डिफरंट पिरियड्स. फर्स्ट इज एन्शियंट हिंदू पिरियड, सेकंड इज एन्शियंट मुस्लिम पिरियड अँड ब्रिटिश पिरियड. तर लॉ ऑफ एव्हिडन्स इन एन्शियंट हिंदू पिरियडमध्ये काय झालेलं, तर Manu says the king presiding over the tribunal shall ascertain the truth and determine the correctness of the testimonies of the witnesses, the description, time and place of the transaction or incident given rise to the case as well as usages of the country, and pronounce a true judgment. एन्शियंट हिंदू पिरियडमध्ये राजाला सुपेरियर असायचं, म्हणजे राजाला देव मानलं जायचं. जे काही राजा पनिशमेंट देईल ते मान्य करावे लागायचे. हिंदू धर्मशास्त्रात द पर्पज ऑफ एनी ट्रायल इज द डिझायर टू असर्टन द ट्रूथ. तर आपण एव्हिडन्सचे प्रकार बघूयात. एव्हिडन्सचे कोणते प्रकार आहेत? फर्स्ट इज लेखी मीन्स डॉक्युमेंट्स, सेकंड इज साक्षी म्हणजेच विटनेसेस, थर्ड इज भक्ती मीन्स पजेशन. तर एव्हिडन्सचे असे काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये पण डॉक्युमेंटरीमध्ये काही प्रकार आहेत. राजसाक्षिका, ससाक्षिका, असाक्षिका. राजसाक्षिका इज अ डॉक्युमेंट विच इज एक्झिक्युटेड इन द किंग्स कोर्ट बाय द किंग्स क्लर्क अँड attested by the presiding officer affixing the seal which resembles to a modern registered document. ससाक्षिका म्हणजे काय? इट इज प्युअरली अ प्रायव्हेट डॉक्युमेंट रिटन बाय एनी वन अँड अटेस्टेड इन देअर ओन हँड्स बाय विटनेसेस. राजसाक्षिकामध्ये ती ऑथॉरिटी कुणाला आहे? तर एक प्रिसाइडिंग ऑफिसर आहे किंग कोर्टमध्ये. ससाक्षिकामध्ये एक प्रायव्हेट डॉक्युमेंट जी कोणीही पर्सनने अटेस्ट केलेले असतील म्हणजे सिग्नेचर केलेले असतील आणि अटेस्टेड इन देअर ओन हँड्स बाय विटनेसेस. असाक्षिका म्हणजे काय? इट इज अ डॉक्युमेंट विच इज ॲडमिसिबल बेईंग रिटन एंटायरली इन द हँड्स ऑफ द पार्टी इटसेल्फ. तर हे जर पार्टीने स्वतःने हँडरायटिंगमध्ये लिहिलेले असते. तर साक्षी म्हणजे काय? विटनेस. द हिंदू लॉ गिवर्स प्रोव्हाइडेड द रूल्स फॉर द पर्पज ऑफ डिटरमाइनिंग द कॉम्पिटन्सी ऑफ विटनेसेस. Person whose character was highly dubious were considered as a taint witness and were held to be not a competent. However, this was relaxed in criminal laws where crimes were committed at secluded places and it was not possible to get honest witnesses. तर अशा प्रकारे एव्हिडन्स ॲक्टची जो हिस्टोरिकल बॅकग्राऊंड आहे, तर आपण जे आता साक्षी वगैरे घेतो तर त्याही गोष्टी हिस्टोरिकल पिरियडपासून आहेत की त्या जे काही सर्कमस्टन्शियल पुरावे आहेत का. जसं एखादे सर्जन असतात, डॉक्टर, त्यांना कुठलं ऑपरेशन कंडक्ट करायचं असेल तर ते सर्जिकल इन्स्ट्रुमेंट यूज करतात
आणि बाकी त्यांची जे काही प्रोसेस आहे ऑपरेशन ती फॉलो करतात. त्याचप्रमाणे लॉ ऑफ एव्हिडन्स आपल्याला हेच काम करतं की जर एखादा गुन्हा झाला असेल तर तो गुन्हा त्या गुन्हेगार नक्की त्याने गुन्हा केलेला आहे का, त्याच्या संदर्भात काही पुरावे आहेत का, मग नंतर ते जो इन्सिडंट जिथे झाला असेल ते प्लेसचं ऑब्झर्वेशन करणे किंवा तिथं काही पुरावा भेटतो आहे का, त्याचे काही आय विटनेसेस आहेत का, हे जे काही सगळं जे स्टडी केलेलं जातं तो जी प्रोसिजर आहे ते आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्टमध्ये फॉलो करतो. तर आपण इंडियन एव्हिडन्स ॲक्ट जो 1872मध्ये एनॅक्ट झाला आहे तो 1 by 1 बघूया आपण स्टेप बाय स्टेप. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थँक्यू.